इयत्ता 8वीच्या NCERTच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा जो आहे तो वगळण्यात आल्याने राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच शिक्षण मंत्री यांना एक पत्र लिहिलेलं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, त्यांची नाराजी कशाबद्दल नेमकी आहे, हे सगळं त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? आपण बघतो आहे की तुम्ही एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील आणि राज्याचे शिक्षण मंत्री यांना। काय नाराजी आहे आणि काय नेमकं घडलं आहे? कुठल्या नकाशामधनं मराठ्यांचं साम्राज्य किंवा मराठ्यांचं अस्तित्व असणारं नकाशा मिटवला गेला आहे? NCERTने 8वीच्या पाठ्यक्रमांमध्ये मराठ्यांचा इतिहास दाखवणारा एक मराठी साम्राज्याचा एक नक्षा त्यामध्ये होता आणि तो नकाशा त्यांनी राजस्थानच्या काही लोकांच्या दबावामध्ये येऊन तो हटवला। आमचं म्हणणं हेच आहे की हा नक्षा कशासाठी हटवला गेला, कोणत्या कारणाने नक्षा हटवला गेला आणि जेव्हा पुरावे आहेत की 291 पानाचं जेव्हा राजस्थानचं गॅझेटियरमध्ये जो उल्लेख आहे की मराठा राजस्थानमध्ये मराठ्यांचं हे होतं, त्यानंतर ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये 1822 मध्ये त्यांनी ते नमूद केलेलं आहे आणि असं असताना तो नकाशा काही हेतू पुरस्पर काही राजकारणी दबावामुळं तो हटवण्यात आला। म्हणून आमचं म्हणणं आहे की इतिहास हा घडलेला आहे, हा घडलेल्या इतिहासाला कोणत्याही प्रकारे त्या इतिहासाला हटवण्याचं काम किंवा त्या इतिहासाला कुठेतरी खंडन पाडण्याचं काम हे झालं नाही पाहिजे। कारण पुढच्या भावी पिढीला जे शिकतील त्यांना आम्ही काय शिकवू? तर आमचा हे जो इतिहास आहे हा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे। तेव्हा NCERTने काढलेला आहे त्याला पुन्हा त्यांनी पाठ्यक्रमांकामध्ये घेतलं पाहिजे आणि नागपूरकर भोसलेंनी अटक ते कटकमध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे, तर बंगाल बी त्या नकाशामध्ये आता ऍड केला पाहिजे असं आमचं मागणं आहे। नक्कीच आपण बघतोय की इयत्ता 8वीच्या पुस्तकातनं जो आहे हा नकाशा गायब झालेला आहे। ही निवड तांत्रिक चूक वाटत आहे की म्हणजे इतिहास पुसण्याचं हे काम आहे, काय सांगाल? काय प्रतिक्रिया असेल? ही तांत्रिक चूक नाही आहे। तांत्रिक चूक असती तर तो नकाशा घेतल्यात गेला नसता। ही तांत्रिक चूक नाही आहे। मुख्य म्हणजे एक दुःखाची गोष्ट आहे की हे NCERT डिपार्टमेंट असं आहे की पूर्ण भारताच्या याच्यामधले एक महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी अलग अलग स्टेटचे इतिहासकार त्याच्यामध्ये असतात। आमच्या महाराष्ट्राचे मेंद्रे साहेब तिथं होते, ते वारल्यानंतर महाराष्ट्राचा एक बी इतिहासकार त्या कमिटीवर न घेता हा नकाशा तिथून वगळण्यात आला। म्हणजे हेतू पुरस्पर महाराष्ट्रावर केलेला आहे, मराठ्यांवर केलेला हा एक अन्याय आहे असं आम्ही म्हणतो। नक्कीच आपण बघतो राजे की ज्याप्रमाणे मराठा साम्राज्यामध्ये नेहमीच नागपूरकर भोसल्यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे। आता ही जी भूमिका तुम्ही घेतली आहे, पत्र पाठवलेलं आहे, त्या पुढचं काय पाऊल असणार आहे किंवा पुढची काय भूमिका असणार आहे? मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिलं, पंतप्रधानांना लिहिलं, काय नेमकं त्यांच्याकडनं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे? पंतप्रधान साहेबांना आम्ही पत्र पाठवलं, केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलं, आमच्या महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलं आणि महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलं। आम्ही निवेदन केलं की हा जे काढण्यात आलेला आहे ह्याला पुन्हा त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावा आणि बंगालचा बी नकाशा त्यामध्ये घेण्यात यावा। त्यामध्ये आम्हाला केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांकडनं आम्हाला हे पोचलेलं आहे तुमचं आणि आम्ही ह्याच्यावर दखल घेऊ असं त्यांचं आलेलं आहे। आमच्या इथून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मी ह्याच्यावर पर्सनल लक्ष घालून ह्याचा मी विचारपूस करतो। अशा प्रकारे 2 ठिकाणांवरून आम्हाला माहिती आलेली आहे। आमचा पाठपुरावा चालू आहे, पंतप्रधान साहेबांकडून अजून माहिती यायची आहे, पण ते मला विश्वास आहे ते अभ्यास होते, अभ्यास करून ह्याच्यावर ते बी लवकरच समाधानकारक हे आम्हाला मिळेल आणि दादा भुसे बी आपल्याकडनं हा प्रयत्न करतात। नक्कीच आपण ज्याप्रमाणे दाद मागितली, केंद्रात असेल, राज्यात असेल, परंतु जर का NCERTने पूर्ववत नकाशा केला नाही तर ज्याप्रमाणे आता तुम्ही दाद मागितली आणि जी भूमिका घेतली ही काय पत्रापुरतीच मर्यादित असणार आहे किंवा आणखीन काही भूमिका घेणार आहात पुढे? नाही, हे पत्रापुरती मर्यादित राहणार नाही आहे। कारण मी जे बी आंदोलन उचलतो हे मी बिलकुल हक्काच्या लढाईसाठी उतरतो, मी फक्त देखाव्यासाठी कोणतंच आंदोलन घेत नाही। आणि मला एक दुःख हेच वाटतं की मुघलांचं आधिपत्य राजस्थान लोकांना चालतं आणि मराठ्यांचं आधिपत्य त्यांना चालत नाही, ह्याचं एक दुःख आहे आणि त्यामुळं आता आम्ही सरकारला मागणी केलेली आहे। मला विश्वास आहे सरकार ही पूर्ण करेल आणि कुठं ना कुठे पूर्ण नाही झाली तर आम्ही पूर्ण एक वेगळं आंदोलन आम्ही उभं करू। जे बी आपले महाराष्ट्राचे जे रॉयल फॅमिलीज आहेत
आणि जे मराठा रॉयल फॅमिलीज आहेत, म्हणजे मराठी आपण म्हणू, मराठा म्हणण्यापेक्षा या सर्व रॉयल फॅमिलीजला, त्यावेळेचे संस्थानिक त्याचे सर्वांना मी एकत्र करून एक फार मोठं आंदोलन करण्यात येईल. कारण बऱ्याचशा दिवसापासून असं चालू आहे की एक रॉयल फॅमिलीने एक आपली पार्टी बनवली पाहिजे, पण आम्ही त्या विचारामध्ये नाही. आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचं आहे. पण असं काही झालं तर एक मोठं आंदोलन नवीन रूपाने आम्ही उभं करू आणि ही आमची जी मागणी आहे ही आम्ही त्याप्रमाणे पुढे नेऊ. नक्कीच. अटकेपार झेंडा मराठ्यांनी रोवला होता. अटक ते कटक जे साम्राज्य मराठ्यांचं होतं हे सगळ्यांनाच परिचित आहे, नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु आपण आता ज्याप्रमाणे म्हटलं की ज्या रॉयल फॅमिलीज आहे, मराठा ज्या राजघराणे आहेत, कोल्हापूर असेल, सातारा असेल, तर इथले जे राजे आहेत यांच्याशी तुमची काही चर्चा यावर झाली आहे का, किंवा त्यांच्याकडनं तुमच्याशी काही चर्चा करण्यात आली आहे का या संदर्भात? आणि असं आमचे 4 जे परिवार आहेत रॉयल फॅमिली, तर 2-3 तर महाराष्ट्रामध्येच आहेत. बरोबर. तर असं ठरलं की एखाद्या आमच्या फॅमिलीमधनं कुणी बी नागपूर म्हणा, कोल्हापूर सोबत आडवणे एखादं उचललं तर मग ते पूर्ण रूपाने त्यांच्यावरच ते सोडल्या जातं. त्यामध्ये दुसरे जास्ती हस्तक्षेप करत नाही. पण आंदोलन करण्याची जेव्हा वेळ येईल त्यावेळेस नुसते 3-4 घरांनीच नाही, जेवढं महाराष्ट्र आणि भारतामध्ये जेवढे मराठा आम्ही म्हणतो बरोबर. आणि मराठी भाषी हे जेवढे बी त्यावेळेस असतील त्यांना सर्वांना आम्ही एकत्र घेऊन एक वेगळं आंदोलन आम्ही त्यावेळेस दाखवू. आणि हे जेव्हा ॲक्च्युली एवढ्या मोठे गॅझेटरमध्ये आणि अहमदिया करारमध्ये हे सर्व उल्लेख आहेत, त्यानंतर ब्रिटिशांनी हा उल्लेख केलेला आहे. तर मग हा थोड्या क्षणिक लोकांसाठी, या क्षणिक लोकांना खुश करण्यासाठी हा इथे छेडछाड झाली नाही. ज्याप्रमाणे तुम्ही असं सांगितलं की महाराष्ट्रातील नव्हे देशभरातील जेवढेही मराठा राजघराणे आहेत, जसं गुजरातचं राजघराणं असेल, मध्य प्रदेशातलं सिंधिया असेल आणि राजस्थानमध्ये देखील राजघराणे आहेत, सगळे तर मराठी. या सर्वांशी आता चर्चा करणार आहात का? म्हणजे आता गरज वाटते का? नाही, आता आम्ही सरकारला हे दिलेलं आहे. जर याचं सरकार मिळून याचं काही चांगलं हे करून जर सरकार ते इतिहास वापस पुनरुत करत असेल तर मग ह्या सर्व एवढं करण्याची जरूरत नाही. पण आम्ही 15 ते 20 दिवस या गोष्टीची आम्ही वाट पाहू आणि मग आम्ही आमचं पुढच्या पाऊलला आम्ही सुरुवात करू. नक्कीच. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे आणि अशातच आपण सामान्य जनता असेल आणि ज्याप्रमाणे मराठा राजघराणे जे आहेत त्याबद्दल तर तुम्ही भूमिका सांगितलीच आहे काय असणार आहे. सामान्य जनतेकडनं काय अपेक्षा असणार आहे, सरकारकडनं काय अपेक्षा असणार आहे आणि काय आता महाराष्ट्राला आपण सांगू इच्छिता? सर्वसामान्य जनतेकडनं माझं हेच विनंती आहे की जसं राजस्थानमध्ये काही ठराविक लोकांबरोबर तिथली थोडी जनतेचा काही भाग हा जसा पुढं आला तसं आपल्या इतिहासासाठी महाराष्ट्राच्या लोकांनी पुढं आलं पाहिजे. त्यांनी बी अशा प्रकारचं हे आंदोलन करून सरकारला कुठं ना कुठं आपलं ताकद दाखवायची आज आवश्यकता आहे. कारण की वारंवार कुठं ना कुठं मराठ्यांवर हा अन्याय, मराठी भाषांवर अन्याय कुठं ना कुठं होत आहे आणि त्याला कुठं ना कोणत्या प्रकारनं रोखणं आणि इतिहासाची जी खिलवाड होते त्यासाठी तर महाराष्ट्राने एकवट होऊन ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तर आपण बघितलं की ज्याप्रमाणे NCERTने 8वीच्या पाठ्यपुस्तकातील मराठ्यांचा जो नकाशा होता राजस्थानातील तो हटवला आहे आणि त्यानंतर मुदोजी भोसले यांनी एक भूमिका घेतली, तीव्र अशी भूमिका आणि संताप व्यक्त करत त्यांनी घेतलेली आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी दाद मागितली. त्याचसोबत केंद्रातील आणि राज्यातील जे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत यांना देखील याची माहिती देण्यात आली आहे. आता बघण्यासारखं असणार आहे की नेमकं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार काय भूमिका घेतं आणि ज्या पूर्ववत हा नकाशा होतो का. आणि त्याच प्रमाणे मागणी देखील करण्यात आली आहे की बंगाल म्हणजे मराठ्यांचं जे साम्राज्य होतं अटक ते कटक असल्यामुळे बंगालचाही यामध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी देखील मुदोजीराजे भोसले यांनी केली आहे. आता बघण्यासारखं असणार आहे की नेमकं काय भूमिका सरकार आणि NCERT कडनं घेतली जाते, पूर्ववत नकाशा होतो की नाही. आणि त्यासोबत जेवढेही मराठा राजघराणे आहेत महाराष्ट्रातील असो किंवा देशातील, जर का सकारात्मक भूमिका घेण्यात नाही आली तर वेगळे पावलं उचलण्याचा इथे इशारा देखील जो आहे राजे मुदोजी भोसले यांनी दिलेला आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.